कल्पना करा एका खुनाचा खटला न्यायालयात सुरू आहे हं. आणि या खटल्यातला सर्वात महत्वाचा आणि कदाचित एकमेव प्रत्यक्षदर्शी साक्षीदार मरण पावला आहे. बापरे. हो ना. तो न्यायालयाच्या साक्षीदार पिंजऱ्यात उभा राहू शकत नाहीये, तो शपथ घेऊ शकत नाही आणि सर्वात महत्वाचे म्हणजे बचाव पक्षाचा वकील त्याला कोणतेही उलट प्रश्न विचारू शकत नाहीये. राईट. आणि न्यायव्यवस्थेचा मूळ नियमच सांगतो की जोपर्यंत समोरच्या व्यक्तीला उलट तपासणीची संधी मिळत नाही तोपर्यंत साक्षग्राही धरता येत नाही. अगदी बरोबर. पण तरीही त्या मरण पावलेल्या माणसाचे शेवटचे शब्द त्या खुन्याला फासावर लटकवण्यासाठी पुरेसे ठरू शकतात. नक्कीच. कायद्याचा हा एक असा विरोधाभास आहे ना, जिथे सत्य सांगू शकणारी व्यक्तीच अस्तित्वात नसते, पण तिचे शब्द मात्र न्यायालयाच्या नोंदींमध्ये जिवंत राहतात. हा, खरोखरच पुराव्यांच्या कायद्यातील सर्वात गुंतागुंतीचा आणि मनसशास्त्रीयदृष्ट्या रंजक असा भाग आहे. न्यायव्यवस्थेला अशा एका विचित्र परिस्थितीशी सामना करावा लागतो जिथे उपलब्ध पुराव्यांवर विश्वास ठेवण्याशिवाय पर्याय नसतो, पण त्याचवेळी तो पुरावा खोटा तर नाही ना याची खात्री करण्याची जबाबदारीही असते. राईट. आणि म्हणूनच आजच्या या सखोल चर्चेचे आपलं मुख्य मिशन हेच आहे. आपण आज भारतीय साक्ष अधिनियम 2023 म्हणजेच भारतीय साक्ष अधिनियमच्या कलम 26 ते 33चे सविस्तर विश्लेषण करणार आहोत. हो, कारण जे विद्यार्थी जुन्या इंडियन एव्हिडन्स ॲक्टचा अभ्यास करत होते त्यांच्यासाठी मृत्यूकालिक कथन म्हणजे कलम 32 असायचे. पण आता नव्या कायद्यात आता ते सर्व कलम 26च्या छत्राखाली आलंय. अगदी बरोबर. आणि ही कलमे वाचताना अत्यंत कोरडी आणि क्लिष्ट वाटतात. परीक्षेच्या वेळी लांबलचक उत्तरे लिहिताना विद्यार्थ्यांच्या हाताला आणि मेंदूलाही प्रचंड ताण येतो. नक्कीच येतो. त्यामुळे आज आपण ही कलमे एका थरारक क्राईम स्टोरीच्या स्वरूपात उलगडणार आहोत. चला तर मग हे नीट समजून घेऊया. कायद्याची ही कलमे नुसती पाठ करण्यापेक्षा एका उदाहरणातून ती कशी जिवंत होतात ते आपण पाहूया. हा, खूप चांगला विचार आहे. कायद्याचा अभ्यास करताना तो केवळ पुस्तकी भाषेत न समजून घेता मानवी प्रवृत्ती आणि व्यवहाराच्या दृष्टिकोनातून पाहिला तर तो जास्त अचूकपणे लक्षात राहतो. होय. तर मग कथेला सुरुवात करूया. समजा एका गावात माधव नावाचा एक व्यापारी आहे. एके दिवशी रात्री माधववर एक अत्यंत भयानक आणि प्राणघातक हल्ला होतो. तो रक्ताच्या थारोळ्यात पडलेला असतो. त्याला तातडीने रुग्णालयात दाखल केले जाते. माधव अत्यंत गंभीर जखमी अवस्थेत आहे आणि त्याला स्वतःच्या मृत्यूची चाहूल लागली आहे. अच्छा. तिथे उपस्थित असलेल्या डॉक्टरांना तो मोठ्या कष्टाने सांगतो, माझ्यावर हा हल्ला शंकरने केला आहे. आणि हे वाक्य पूर्ण होताच काही वेळातच माधवचा दुर्दैवी मृत्यू होतो. बापरे, अत्यंत नाट्यमय प्रसंग आहे हा. हो. आणि आता खटला सुरू होतो. बचाव पक्षाचा वकील नक्कीच असा युक्तिवाद करेल की जर माधवने शंकरचे नाव घेतले आहे तर माधवला कोर्टात हजर करा, जेणेकरून मी त्याला प्रश्न विचारू शकेन. पण माधव तर मरण पावला आहे. इथेच नव्या कायद्याचे कलम 26 उपकलम 1 लागू होते. जो साक्षीदार मरण पावला आहे, सापडत नाहीये किंवा साक्षी देण्यास असमर्थ आहे, अशा व्यक्तीने दिलेली माहिती कायदा कशाप्रकारे घेतो हे यात सांगितलंय. राईट. माधवने मरण्यापूर्वी डॉक्टरांना जे कारण सांगितले त्याला कायद्याच्या भाषेत मृत्यूकालिक कथन किंवा डाईंग डिक्लेरेशन म्हटलं जातं. यामागे एक अत्यंत भक्कम कायदेशीर सिद्धांत आहे. तो कोणता? नेमो मोरिटुरस प्रेझुमिटर मेंटिरी हा तो लॅटिन सिद्धांत आहे. याचा साधा अर्थ असा की मृत्यूच्या दारात उभी असलेली व्यक्ती आपल्या निर्मात्याला भेटायला जाताना तोंडात खोटे शब्द घेऊन जाणार नाही. बापरे, किती सखोल विचार आहे हा. हो ना, मृत्यूच्या भयावह छायेत माणसाचे खोटे बोलण्याचे कोणतेही कारण उरत नाही असा कायद्याचा ठाम विश्वास आहे. त्यामुळे मृत्यूचे कारण किंवा ज्या घटनेमुळे मृत्यू झाला त्या परिस्थितीबद्दल दिलेले हे कथन एक अत्यंत भक्कम पुरावा मानला जातो. हे ऐकायला खूप तर्कशुद्ध वाटतंय. म्हणजे हे एखाद्या माणसाने जाण्यापूर्वी पाठवलेल्या शेवटच्या व्हॉइस नोटसारखेच आहे. अगदी तसंच. पण माझ्या मनात एक शंका आहे. समजा माधवने खोटे बोलले नाही, पण प्रचंड वेदनांमुळे किंवा रुग्णालयात दिलेल्या अतिशय जड औषधांमुळे तो भ्रमात असेल तर? हा एक चांगला प्रश्न आहे. म्हणजे त्याला अंधारात शंकरसारखा दिसणारा दुसराच कोणीतरी दिसला असेल तर? इथे प्रश्न खोटे बोलण्याचा नाही तर अचूकतेचा येतोला. हा एक अतिशय महत्वाचा पैलू आहे. म्हणूनच न्यायव्यवस्था केवळ मृत्यूकालिक कथन आले म्हणून आंधळेपणाने कोणाला फासावर चढवत नाही. अच्छा, म्हणजे त्याला काहीतरी जोड लागते. नक्कीच. ते कथन ग्राह्य धरले जाते,
पण त्याचवेळी माधवची मानसिक आणि शारीरिक अवस्था फिट होती का हे डॉक्टरांच्या प्रमाणपत्रावरून तपासले जाते. तसेच या विधानाला इतर परिस्थितीजन्य पुराव्यांची जोड मिळणे अपेक्षित असते. म्हणजे तो पुरावा म्हणून ग्राह्य आहे, पण त्याचे वजन किती मानायचे हे न्यायाधीश ठरवतात. अगदी बरोबर. आता या कथेत थोडा बदल करूया. समजा ज्या डॉक्टरांनी माधवचे हे शेवटचे शब्द ऐकले आणि ते त्यांच्या दवाखान्याच्या रोजच्या डायरीत नोंदवून ठेवले, हां, पण दुर्दैवाने खटला सुरू होण्यापूर्वीच ते डॉक्टरही एका अपघातात मरण पावले किंवा कुठेतरी अचानक गायब झाले. आता तर माधवही नाही आणि तो डॉक्टरही नाही. अरे रे. बचाव पक्ष म्हणेल की ती डायरी कोणीही लिहू शकतं. मग अशा परिस्थितीत माधवचे ते विधान न्यायालयात कसे सिद्ध होणार? या अशाच गुंतागुंतीच्या परिस्थितीसाठी कलम 26चे उपकलम 2 म्हणजे 26(2) अस्तित्वात आहे. ओके. याला कारभाराच्या नेहमीच्या अनुक्रमात म्हणजेच कोर्स ऑफ बिझनेस मध्ये केलेली नोंद म्हटली जाते. अच्छा, म्हणजे दैनंदिन काम. हो. यामागील कायद्याचा उद्देश समजून घेणं महत्त्वाचं आहे. जेव्हा एखादा डॉक्टर, वकील किंवा व्यावसायिक आपल्या दैनंदिन कामाचा भाग म्हणून एखाद्या रजिस्टरमध्ये किंवा डायरीत नोंद करतो, तेव्हा ती नोंद अत्यंत तटस्थ भावनेने केलेली असते. राईट. डॉक्टरला, माधवला किंवा शंकरला अडकवण्यात काहीच रस नसणार. अगदी बरोबर. डॉक्टरने ती नोंद भविष्यात एखाद्याला कोर्टात अडकवण्यासाठी केलेली नसते, तर ते त्याचे काम असते. त्यामुळे डॉक्टर हजर नसले तरी त्यांची ती डायरी किंवा रजिस्टर न्यायालयासमोर एक अत्यंत विश्वसनीय पुरावा म्हणून उभी राहते. ओके. म्हणजे ती नोंद करताना त्या व्यक्तीचा कोणताही वैयक्तिक स्वार्थ नसतो, म्हणूनच कायद्याला त्या कागदावर विश्वास असतो. अगदी तसंच. याच तत्वावर आधारित आणखी एक रंजक उपकलम आहे. ते म्हणजे कलम 26(3). ते काय सांगतं? यानुसार जर एखाद्या व्यक्तीने स्वतःच्या आर्थिक किंवा सांपत्तिक हिताविरुद्ध एखादे कथन केले असेल आणि ती व्यक्ती न्यायालयात येऊ शकत नसेल, तर ते विधानही सुसंगत मानले जाते. हिताविरुद्ध म्हणजे स्वतःचं नुकसान होईल असं. हो, माणसाचा स्वभाव असा असतो की तो स्वतःचे नुकसान होईल असे खोटे विधान कधीच करत नाही. जर एखाद्याने लिहून ठेवले असेल की मला रमेशचे 10 लाख रुपये द्यायचे आहेत, तर हे त्याच्या स्वतःच्या आर्थिक हिताविरुद्ध आहे. हां, नक्कीच. अशी व्यक्ती मरण पावली तरी तिची ही पावती न्यायालयात भक्कम पुरावा मानली जाते, कारण स्वतःच्या डोक्यावर खोटं कर्ज घेण्याची कोणालाही हौस नसते. क्या बात है. मानवी स्वभावाचा आणि मानवी प्रवृत्तीचा कायद्याने किती सखोल अभ्यास केला आहे हे यातून दिसून येतं. खरंच आहे ते. पण आता आपण कथेच्या पुढच्या भागाकडे वळूया. माधव मरण पावला, डॉक्टरांची डायरीही पुराव्यात आली. पण समजा या संपूर्ण हल्ल्याच्या घटनेचा एक प्रत्यक्षदर्शी साक्षीदार होता. प्रत्यक्षदर्शी? हो, त्याने हे सगळं आपल्या डोळ्यांनी पाहिलं होतं. त्या साक्षीदारांनी सुरुवातीला दंडाधिकाऱ्यांसमोर म्हणजे मॅजिस्ट्रेट समोर आपली साक्षीही दिली. पण आता जेव्हा मुख्य खटला सुरू आहे, तेव्हा तो साक्षीदार नोकरीनिमित्त कायमचा परदेशात निघून गेला आहे. अच्छा. किंवा अशा जागी आहे जिथून त्याला परत आणणे, त्याचा प्रवास खर्च करणे, या प्रक्रियेत प्रचंड पैसा आणि न्यायालयाचा अमूल्य वेळ वाया जाणार आहे. मग अशा वेळी त्या जुन्या साक्षीचं काय होते? अशा परिस्थितीत कलम 27 लागू होते. ओके. जर एखादा साक्षीदार मरण पावला असेल, सापडत नसेल, साक्ष देण्यास असमर्थ असेल किंवा समोरच्या पक्षकाराने त्याला जाणीवपूर्वक दूर ठेवले असेल, तर अशावेळी जुन्या खटल्यात किंवा आधीच्या न्यायिक कार्यवाहीत केलेली साक्ष नव्या खटल्यात पुराव्यासाठी वापरता येते. म्हणजे न्यायव्यवस्था एखाद्या गायब झालेल्या साक्षीदारासाठी वर्षानुवर्ष थांबून राहत नाही? अगदी बरोबर. नाही, 1 मिनिट, इथे मला थोडं थांबावंसं वाटतंय. एका मिनिटासाठी विचार करूया. हे थोडं अन्यायकारक नाहीये का? कसं काय? शंकरवर खुनासारखा गंभीर आरोप आहे. जर तो प्रत्यक्षदर्शी आज कोर्टात उपलब्धच नाहीये, तर शंकरचे वकील त्याला उलट तपासणीत किंवा क्रॉस एक्झामिनेशनमध्ये त्याचे दावे कसे खोडून काढणार? केवळ जुन्या साक्षीवर विसंबून राहणे हे नैसर्गिक न्यायाच्या तत्वाला धरून नाहीये. तुमचा मुद्दा एकदम रास्त आहे आणि हाच तो धागा आहे जो न्यायव्यवस्थेला निष्पक्षपाती बनवतो. कायद्याला याची पूर्ण जाणीव आहे की उलट तपासणीशिवाय दिलेली साक्ष ही अपूर्ण आणि धोकादायक असते. म्हणूनच या कलम 27 मध्ये एक अत्यंत कडक अट घातली आहे. ती अट अशी की आधीची साक्ष नव्या खटल्यात तेव्हाच ग्राह्य धरली जाते जेव्हा पहिल्या कार्यवाहीत आरोपीला म्हणजे शंकरला उलट तपासणी करण्याची पूर्ण संधी मिळालेली असते. अच्छा, संधी मिळणं महत्वाचं आहे. हो, ऑपॉर्च्युनिटी टू क्रॉस एक्झामिन. म्हणजे जर पहिल्या वेळी ती साक्ष मॅजिस्ट्रेट समोर बंद दाराआड झाली असेल आणि शंकरच्या वकिलांना प्रश्न विचारू दिले नसतील, तर ती साक्ष आता कचऱ्याच्या डब्यात जाईल.
नक्कीच. जर पहिल्या कार्यवाहीत उलट तपासणीची संधी मिळाली नसेल किंवा तो खटला वेगळ्याच पक्षकारांमध्ये असेल, तर ती जुनी साक्ष आता पुरावा म्हणून अजिबात वापरता येत नाही. संधी मिळणं महत्वाचं आहे. मग त्या संधीचा वापर आरोपीने केला किंवा नाही केला हा भाग वेगळा. आलं लक्षात. कायद्याने स्वतःच्याच नियमांना चेक अँड बॅलन्स लावला आहे. ठीक आहे, आता साक्षीदार आणि त्यांची विधाने तर मिळाली. पण शंकरने हे इतके टोकाचे पाऊल का उचलले? हत्येचं कारण किंवा मोटिव्ह काय असावे याचा शोध घेण्यासाठी आपल्याला आता कागदोपत्री पुराव्यांकडे म्हणजे पेपर ट्रेलकडे वळावे लागेल. बरोबर. समजा तपासादरम्यान पोलिसांना माधवच्या दुकानातील काही लेखापुस्तके किंवा अकाउंट बुक्स मिळतात. या हिशोबाच्या वह्या तपासल्यावर असे दिसते की शंकरकडे माधवची खूप मोठी उधारी होती. अच्छा, म्हणजे पैसाचा वाद. हो. आता ही हिशोबाची वही कोर्टात सादर केली जाते. पण एखादी वही हा खरोखरच विश्वसनीय पुरावा असू शकतो का? इथे नव्या कायद्याचे कलम 28 अत्यंत महत्वाचे ठरते. कलम 28 स्पष्टपणे सांगते की कारभाराच्या नेहमीच्या अनुक्रमात नियमितपणे ठेवलेली लेखापुस्तके आणि विशेष म्हणजे आता नव्या कायद्यानुसार यामध्ये इलेक्ट्रॉनिक स्वरूपातील नोंदींचाही समावेश आहे. ओहो, म्हणजे टॅली सॉफ्टवेअर किंवा एक्सेल शीट्स पण. अगदी बरोबर. हा सर्व एक सुसंगत पुरावा आहे. जेव्हा न्यायालयाला चौकशी करायची असते तेव्हा ही पुस्तके गुन्ह्यामागील हेतू स्पष्ट करू शकतात. पण इथे कायद्याने एक मोठा चेतावणीचा बोर्ड किंवा कॅव्हिएट लावला आहे. तो कोणता? तो असा की केवळ या पुस्तकातील नोंदी एखाद्याला दोषी ठरवायला किंवा कोणावरही लायबिलिटी निश्चित करायला पुरेशा नसतात. राईट. यामागील कारण अगदी सोपे आहे. जर फक्त हिशोबाच्या वहीवरून शिक्षा ठरली असती तर कोणीही व्यक्ती आपल्या डायरीत लिहून ठेवेल की माझ्या शत्रूने माझ्याकडून 50 लाख रुपये घेतले आहेत आणि त्या आधारावर त्याला तुरुंगात पाठवेल. खरंच की. असे होऊ नये म्हणून केवळ वहीतील नोंद हा एकमेव पुरावा मानला जात नाही. म्हणजे हे एखाद्या फायनान्स ॲपवर तुमचा क्रेडिट स्कोअर कमी दिसण्यासारखं आहे. अगदी अचूक. ॲपवर स्कोअर कमी आहे हे दिसतं, त्यावरून त्या व्यक्तीच्या आर्थिक सवयींचा अंदाज येतो. पण त्या व्यक्तीने खरंच एखाद्या बँकेची फसवणूक केली आहे हे सिद्ध करायला फक्त तो स्कोअर पुरेसा नसतो. त्यासाठी प्रत्यक्ष कागदपत्रे आणि इतर भक्कम पुराव्यांची जोड लागतेच. राईट. ती वही म्हणजे फक्त धूर आहे. आग कुठे लागलीये हे शोधण्यासाठी इतर पुरावे लागतात. क्या बात आहे. त्या नोंदींना पुष्टी देण्यासाठी इतर व्यवहार, बँक स्टेटमेंट्स किंवा सह्या केलेल्या पावत्या यांची जोड न्यायालयाला लागते. याच अनुषंगाने कलम 29 देखील पाहणे रंजक ठरते, जे सार्वजनिक अभिलेख किंवा पब्लिक रेकॉर्डबद्दल बोलते. अच्छा, म्हणजे खाजगी हिशोबाच्या वह्या आणि सरकारी रेकॉर्ड्स यांच्यात कायद्याने मोठा फरक केला आहे तर. नक्कीच. आज समजा या पैशांच्या देवाणघेवाणीवरून माधव आणि शंकर यांच्यात याआधीही एखादा वाद झाला होता आणि त्याची नोंद एखाद्या सरकारी अधिकाऱ्याने किंवा लोकसेवकाने आपले कर्तव्य बजावताना एखाद्या सार्वजनिक रजिस्टरमध्ये किंवा आता इलेक्ट्रॉनिक अभिलेखात केली असेल. बरोबर. तर ती नोंद कलम 29 नुसार एक अत्यंत भक्कम पुरावा ठरते. याचं कारण असे की सरकारी अधिकारी आपले कर्तव्य बजावताना खोट्या नोंदी करणार नाही अशी कायद्याची कायदेशीर धारणा असते. प्रिझम्पशन. राईट. आणि जर न्यायाधीशांना या गुन्ह्याची भौगोलिक स्थिती समजून घ्यायची असेल तर म्हणजे माधवचं दुकान कुठे होतं, शंकर पळून कोणत्या गल्लीतून गेला, हे सगळं न्यायालयात कसं उभं करायचं? त्यासाठी कलम 30ची मदत घेतली जाते. ओके. न्यायालय अशा वेळी केंद्र किंवा राज्य सरकारच्या प्राधिकाराखाली तयार केलेल्या किंवा प्रमाणित केलेल्या नकाशांचा किंवा आराखड्यांचा वापर करते. सार्वजनिक विक्रीसाठी उपलब्ध असलेल्या मान्यताप्राप्त नकाशांमधील विधाने ही सुसंगत तथ्य मांडली जातात, ज्यामुळे घटनास्थळाची भौगोलिक स्थिती न्यायालयाला स्पष्ट होते. राईट. याशिवाय कायद्याचे अर्थ लावण्यासाठी कलम 31 आणि कलम 32 अस्तित्वात आहेत. जेव्हा न्यायालयाला सार्वजनिक स्वरूपाच्या एखाद्या तथ्याच्या अस्तित्वाबाबत मत बनवायचे असते तेव्हा सरकारी राजपत्र किंवा ज्याला आपण गॅझेट म्हणतो ते सुसंगत असतं. हे कलम 31 झालं. हो. तसेच कोणत्याही देशाच्या कायद्याबाबत मत बनवताना त्या सरकारच्या प्राधिकाराखाली छापलेल्या कायद्याच्या पुस्तकातील कथन सुसंगत मानले जाते. हे कलम 32 मध्ये येतं. बापरे, कागदपत्रांची तर एक मोठी साखळीच तयार झाली आहे. आणि यावरूनच आपण पुढच्या एका मोठ्या आणि अत्यंत व्यावहारिक समस्येकडे येतो. कोणती समस्या? आजकालच्या डिजिटल युगात
पुराव्यांच्या नावाखाली हजारो पानांचे ईमेल्स, 10 वर्षांचे व्हॉट्सॲप मेसेजेस आणि पत्रांची भली मोठी फाईल किंवा एखादी मोठी हार्ड ड्राईव्ह कोर्टात आणून ठेवली जाते. अगदी नेहमीचं झालंय हे आता. हो ना. माधव आणि शंकर यांच्यात अनेक वर्ष चाललेल्या संवादाची एक प्रचंड मोठी फाईल वकिलांनी न्यायालयात सादर केली आहे. आता प्रश्न असा आहे की न्यायाधीशांनी आपला सगळा वेळ सोडून हे शेकडो पानांचे दप्तर किंवा हजारो मेसेजेस वाचत बसायचे का? हा एक अत्यंत महत्त्वाचा प्रशासकीय आणि न्यायिक प्रश्न आहे. जर न्यायालयाने प्रत्येक मेसेज आणि प्रत्येक पत्र वाचत बसले तर एक खटला संपायला अनेक दशके लागतील. नक्कीच. माहितीच्या या प्रचंड ओझ्याखाली न्यायव्यवस्था दबून जाऊ नये म्हणूनच नव्या कायद्याने कलम 33ची रचना केली आहे. अच्छा. हे कलम न्यायाधीशांना कोणता शॉर्टकट देतं? शॉर्टकट नाही, पण कलम 33 अत्यंत व्यावहारिक दृष्टिकोन मांडते. जेव्हा दिला जाणारा पुरावा हा एखाद्या खूप मोठ्या संभाषणाचा, मोठ्या दस्तऐवजाचा, इलेक्ट्रॉनिक अभिलेखाचा किंवा पत्रांच्या साखळीचा भाग असतो, तेव्हा ती संपूर्ण फाईल किंवा पूर्ण पुस्तक वाचण्याची अजिबात गरज नसते. ओके. त्या प्रकरणाचे स्वरूप आणि प्रभाव पूर्णपणे समजून घेण्यासाठी जेव्हा विशिष्ट भाग किंवा जो विशिष्ट ईमेल या घटनेशी प्रत्यक्ष संबंधित आहे, फक्त आणि फक्त तेवढाच भाग पुरावा म्हणून न्यायालयात दिला जातो. त्या पलीकडे जाऊन सर्व अनावश्यक माहिती वगळण्याचा अधिकार न्यायालयाला असतो. हे खूपच लॉजिकल आहे. म्हणजे पूर्ण 500 पानांची कादंबरी वाचण्यापेक्षा फक्त तो एक चॅप्टर वाचायचा ज्यामध्ये गुन्ह्याचं रहस्य आणि हेतू दडलेला आहे. अगदी बरोबर. यामुळे न्यायालयाचा वेळ वाचतो आणि मुख्य मुद्द्यावरून लक्ष विचलित होत नाही. आणि हेच तत्त्व आता नव्या कायद्यानुसार डिजिटल आणि इलेक्ट्रॉनिक संवादांनाही तेवढेच लागू पडते. मरण पावलेल्या माणसाच्या शब्दांवरून आपण फायनान्शियल ॲप्स आणि हजारो ईमेल्सपर्यंत पोहोचलो. खरा तपास असाच चालतो. पण जे विद्यार्थी कायद्याचा अभ्यास करत आहेत त्यांच्यासाठी खरी कसोटी तेव्हा सुरू होते जेव्हा परीक्षेत यावर प्रश्न विचारला जातो. तर परीक्षेच्या दृष्टिकोनातून ही माहिती उत्तरात लिहिताना कोणते की पॉइंट्स लक्षात ठेवावेत आणि उजळणीसाठी एखादा माइंड मॅप किंवा संकल्पनांचा सांगाडा कसा तयार करावा? हा खरोखरच सर्वात महत्त्वाचा टप्पा आहे. परीक्षेची रणनीती आखताना एक गोष्ट नेहमी लक्षात ठेवली पाहिजे की उत्तरे लिहिताना नुसती कायद्याची कोरडी भाषा किंवा कलमांचे आकडे लिहून अपेक्षित गुण मिळत नाहीत. हो, परीक्षक कंटाळतील ते वाचून. नक्कीच. परीक्षकांना विद्यार्थ्यांचे संकल्पनांचे आकलन तपासायचे असते. त्यामुळे उत्तर लिहिताना आपण आत्ता जी माधव आणि शंकरची कथा पाहिली तीच कथा उदाहरणादाखल म्हणजे इलिस्ट्रेशन म्हणून उत्तरात वापरली पाहिजे. राईट. माधवचे मरण्यापूर्वीचे बोलणे, डॉक्टरांची डायरी, हरवलेला साक्षीदार, हिशोबाची पुस्तके या सर्व घटनांमधून जर कलमे स्पष्ट केली तर तपासणाऱ्याला लगेच समजतं की विषयाचे मूळ आकलन अत्यंत स्पष्ट आहे. आणि उजळणीसाठी तो माइंड मॅप तो कसा असायला हवा? माइंड मॅप किंवा संकल्पनांचा तक्ता तयार करताना तो कागदावर एक रटाळ फ्लोचार्ट नसावा, तर तो डोक्यात विभागलेला एक सुटसुटीत सांगाडा असावा. जर या संपूर्ण कलम 26 ते 33च्या प्रवासाकडे नीट पाहिले तर याच्या 3 मुख्य बास्केट्स किंवा गट तयार होतात. ओके, 3 गट. पहिला गट कोणता? पहिला गट आहे गैरहजर साक्षीदार. यामध्ये कलम 26 आणि 27 येतात. मरण पावलेली व्यक्ती ज्याने मृत्यूकाली कथन दिलंय, डॉक्टरांची नेहमीच्या कारभारातील नोंद आणि हरवलेल्या साक्षीदाराची जुनी साक्ष यांचा यात समावेश होतो. हे असे लोक आहेत जे न्यायालयात येऊ शकत नाहीत. ओके, म्हणजे पहिला गट माणसांशी संबंधित आहे जे उपलब्ध नाहीत. आणि दुसरा गट आहे खाजगी आणि सरकारी कागदपत्रे. यामध्ये कलम 28 आणि 29 येतात. माधवच्या दुकानातील लेखापुस्तके येथे येतात, जिथे विद्यार्थ्याने आवर्जून नमूद केले पाहिजे की हा एकमेव पुरावा शिक्षेसाठी पुरेसा नाही. राईट, तो क्रेडिट स्कोअरचा मुद्दा. अगदी बरोबर. आणि याच गटात सार्वजनिक अभिलेख म्हणजे पब्लिक रेकॉर्ड, ज्या सरकारी अधिकाऱ्यांनी केलेल्या नोंदी असतात त्या येतात. आणि तिसरा आणि शेवटचा गट कोणता असेल? तिसरा गट आहे भौगोलिक आणि संदर्भात्मक पुरावे. यामध्ये कलम 30 ते 33 येतात. सरकार मान्य नकाशे, कायद्याची पुस्तके आणि सरकारी राजपत्र. आणि सर्वात शेवटी मोठ्या संवादाचा किंवा पत्राचा फक्त विशिष्ट आणि संबंधित भाग यांचा समावेश होतो. क्या बात आहे. परीक्षेत उत्तर लिहिताना किंवा परीक्षेच्या आदल्या रात्री उजळणी करताना जर विद्यार्थ्यांनी या 3 गटांमध्ये माहितीची विभागणी केली तर कोणतीही गोंधळाची परिस्थिती निर्माण होणार नाही. हे खरोखरच खूप सोपं आणि प्रभावी आहे. पुराव्यांच्या कायद्यातील या कठीण आणि रुक्ष वाटणाऱ्या कलमांची गुंतागुंत एका साध्या कथेनी आणि या 3 गटांच्या माइंड मॅपनी कशी सहज सोडवली हे आपण आज पाहिलं. हो,
डाईंग डिक्लेरेशनपासून ते ईमेल्सच्या पुराव्यापर्यंतचा प्रवास अगदी स्पष्ट झाला. ज्ञान हे तेव्हाच खऱ्या अर्थाने उपयुक्त ठरतं जेव्हा ते केवळ पुस्तकातून वाचले जात नाही, तर अशा प्रकारे विश्लेषणात्मक आणि व्यावहारिक दृष्टिकोनातून समजून घेतले जाते. अगदी खरंय. पण जाता जाता ऐकणाऱ्या प्रत्येकासाठी आणि विशेषतः कायद्याच्या विद्यार्थ्यांसाठी मला एक नवा आणि विचार करायला लावणारा मुद्दा इथे उपस्थित करायचा आहे. हां, सांगा. आज आपण माधवचे मृत्यूकालिक कथन आणि डॉक्टरांची डायरी यावर चर्चा केली. हे सगळे जुन्या पद्धतीचे पुरावे झाले. पण आज तंत्रज्ञान वेगाने बदलत आहे. आता एका क्षणासाठी विचार करा, जर उद्या एखाद्या मरण पावणाऱ्या व्यक्तीचे शेवटचे कथन हे डॉक्टरांसमोर नाही तर थेट AI जनरेटेड किंवा डीपफेक ऑडिओ किंवा व्हिडिओ स्वरूपात समोर आले तर काय होईल? बापरे, हा एक अतिशय गंभीर आणि भविष्यातील न्यायव्यवस्थेसमोरचा सर्वात मोठा प्रश्न आहे. हो ना. तंत्रज्ञानाच्या या युगात जिथे हुबेहूब आवाज आणि चेहरा तयार करणे काही मिनिटांचे काम झाले आहे, तिथे कायद्याचे हेच कलम 26 अशा पुराव्याला कसा प्रतिसाद देईल? न्यायाधीशांनी त्या डीप फेक व्हिडिओला मृत्यूच्या दारातील सत्य मानायचे की तंत्रज्ञानाची करामत? न्यायव्यवस्थेला आणि कायद्याला आपली पुराव्याची व्याख्या या कृत्रिम बुद्धिमत्तेच्या युगात कशी बदलावी लागेल? जेव्हा आपण स्वतःच्या डोळ्यांनी पाहिलेल्या गोष्टींवरही विश्वास ठेवू शकणार नाही, तेव्हा कायदा सत्याचा शोध कसा घेईल? यावर नक्की विचार करा.